ऑल द बेस्ट वाला देवेंद्र पेमची धामधूम म्हणजे खरं तर खूप दिवस हा सिनेमा चाललाय, पण ज्या वेळेला रिझल्ट बघतो त्यावेळेला म्हणजे आपल्याला खरं तर प्रियदर्शनचा सिनेमा हा ज्या वेळेला आपण डोकं बाजूला ठेवून बघतो तसा देवेंद्र पेमचा सिनेमा हा डोकं बाजूला ठेवूनच बघायचा आहे, कारण ती सिच्युएशन ओरिएंटेड कॉमेडी आहे, कॉमेडी ऑफ एरर्स आहे. म्हणजे त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या सिच्युएशन्स प्रासंगिक म्हणजे ज्या पद्धतीचा विनोद हा घडू शकतो तो आपत्कालीन काही काही ठिकाणी वाटतो, पण तो संकट समयी बाहेर जाण्याचा मार्गही खरं तर देवेंद्र दाखवून देतो. त्यामधली गंमत मजा मस्ती ही एका नावावरून होते आणि ते नाव आहे मधू. म्हणजे इतके या नावांचे त्या मधूच्या इतक्या हल्लेल्या झेरॉक्स आवृत्त्या खरं तर देवेंद्र पेमने क्रिएट केलेल्या आहेत, कारण ते बघताना म्हणजे एक वेगळ्या पद्धतीचा दोन सिच्युएशन्स क्रिएट केलेली आहेत. म्हणजे भरत हा अत्यंत साधा आहे, मग तो प्रपोज करू शकत नाही, तो वडिलांची मदत घेतो आणि मग जी मुलगी त्याला तिथे भेटायला ते नकळत ती दुसरीच मुलगी आहे आणि मग त्या मधू, मग ह्याचं नाव मधू, असं सगळं मधू 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 सुरू राहतं. पण हे प्रकरण अधिक मधुर झालं असतं, पण ते बघताना आपल्याला जाणवत राहतं की आतापर्यंत ज्या पद्धतीच्या कॉमेडीज आपल्या समोर येत आहेत त्यामधला निदान त्या ट्रॅक्स 4-5 वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत, ते ट्रॅक्स एकत्र आणणं म्हणजे तो गुंता करणं आणि गुंता सोडवणं हा यामधला सगळ्यात मोठा टास्क होता. तो देवेंद्रला सोडवता आलाय याबद्दल त्याचं कौतुक. कारण म्हणजे भरत असेल, सिद्धार्थ जाधव असेल, विनय आपटे, मेघना वैद्य, आसावरी जोशी, उदय टिकेकर, स्मिता शेवाळे, अश्विनी आपटे ही माणसं म्हणजे आनंद अभ्यंकर ही सगळी ज्या वेळेला येतात एकत्र त्यावेळेला काय कल्ला होऊ शकतो, काय गोंधळ होऊ शकतो, त्या गोंधळातली ही कॉमेडी आहे. आणि एक चूक आणि त्याच्यानंतरच्या घडत जाणाऱ्या असंख्य चुका आणि त्या चुकांमधून क्रिएट होणारा विनोद या सगळ्या गोष्टीवर एक वेगळ्या पद्धतीचं भाष्य देवेंद्र पेम करतो, कारण त्यामधलं खरं तर डोकं बाजूला ठेवून नुसतं एन्जॉय करायचंय. म्हणजे भरत हा तितकाच साधा सोपा सरळ म्हणजे जसा असतो तशाच पद्धतीचा त्याने अभिनय केलेला आहे. म्हणजे ते ज्या पद्धतीने आपल्याला दिसतो आतापर्यंत भरतने साकारलेल्या वेगळ्या भूमिका आणि आत्ताचा भरत म्हणजे खरं तर मी झिंचिक झिंग नंतर भरत किंवा शिक्षणाच्या आईचा घो नंतर ट्रॅक बदलेलं असं वाटलेलं, पुन्हा भरतने ज्या पद्धतीने तू कमबॅक केलेला आहे त्या विनोदी अँगलवर मी खरं तर ते सोडलंही नव्हतं, पण ज्या पद्धतीने तो रेटतोय स्वतःला आणि एकूणच म्हणजे त्यातलं रेटिंग स्वतःचं वाढवत ठेवण्याचं कसब मात्र त्याला चांगलंच गवसलं असं जाणवतं. सिद्धार्थ जाधव स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी पुन्हा एकदा, कारण हिंदीतलं कॉमेडी सर्कस केल्यानंतर पुन्हा एकदा त्याचं मराठीत येणं आणि त्या स्वतःला प्रूव्ह करणं. बरं, देवेन बरोबरची त्याची केमिस्ट्री ते इक्वेशन हे निश्चित चांगलं वाटतं आणि त्यामधला त्याचा सर साहेब करणारा म्हणजे मैं मेरे गाव का बाजीराम शिंगमू असं जो म्हणतो तो कशा पद्धतीचा आहे, त्याला त्या पद्धतीने स्वतःचं कॅरेक्टर नेल करून ठेवणं हे सिद्धार्थला व्यवस्थित कळतं आणि स्वतःचं नाणं खणखणीत वाजवलंय सिद्धार्थने या सिनेमामध्ये. अश्विनी आपटे, स्मिता शेवाळे हे स्वतःला प्रूव्ह करताना आपल्याला दिसतात, स्वतःचं वेगळेपण सिद्धही करतात. पण यामध्ये मृण्मयी देशपांडे, तिची असणारी लँग्वेज, भाईची असणारी मुलगी, त्याचा म्हणजे ज्या पद्धतीने तिचा असणारा ऑरा आहे हा या सिनेमामध्ये अधिक ठसठशीतपणे दिसतो. सयाजी शिंदे हा एक हुकमी एक आहे, ज्या पद्धतीने त्याने अत्यंत सहज अत्यंत स्वाभाविकपणे ज्या पद्धतीने स्वतःचं कॅरेक्टर पेललंय म्हणजे ते आव्हान ज्या वेळेला दिसतं आणि त्यानंतर हा माणूस त्याला एक विनोदी रंग भरतो. म्हणजे सिरियस कॅरेक्टर्समध्ये आपण आतापर्यंत त्याला पाहिलेलं आहे, विनोद हा इतक्या बाय हात का खेळ अशा पद्धतीने तो करतो, ते लाजवाब वाटत राहतं. उदय टिकेकर, मेघना वैद्य, आसावरी जोशी म्हणजे खरं तर आनंद अभ्यंकर ही माणसं त्यामध्ये क्रिस्प पेरतात. मजा आहे, मस्ती आहे, आनंद आहे, धमाल आहे, वेगळ्या पद्धतीचा आहे. कारण कॉमेडी ऑफ एररचा हा वेगळा प्रयत्न खरं तर देवेंने वेगळ्या पद्धतीने वठवलेला आहे. ह्यामधली गंमत आहे, कारण त्यामध्ये एक चुकला की अनेक जण चुकत राहतात, पण तो गुंता ज्या वेळेला तो सोडवतो त्यामधली मजा खरं तर वेगळी आहे. या सिनेमाने देतोय 3 स्टार्स. धामधूम विनोदाची आहे, वेगळ्या पद्धतीची आहे. देवेंद्र पेमचा पहिला सिनेमा आहे, वेगळ्या पद्धतीने आणखीन आव्हानं त्यांनी पेलावीत आणि खरं तर यापेक्षाही एक पाऊल पुढे जावं यासाठी खरं तर त्याला शुभेच्छा.